नमस्कार मित्रांनो, जय हिंद. संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला, संपूर्ण महाराष्ट्रातल्या हिंदुत्वांना, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला, महाराष्ट्रातल्या यंगस्टार पिढी, हिंदू हृदय सम्राट महानेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपले महाराष्ट्रातले हिंदू हृदय सम्राट महानेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतात तर अजून आपला महाराष्ट्र मोठा झाला असता. महाराष्ट्रात तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, कानाकोपऱ्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गोरगरीब जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रात गोरगरीब जनतेवरनी, महाराष्ट्रात कोणावर भ्रष्टाचार होईल तिथं शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तिथं मराठी माणसांना सपोर्ट करायचे. मराठी माणूस कुठं कापून टाकला असता बाळासाहेब ठाकरे नसते तर असे महाराष्ट्रातले आपले महान नेते, महान विभूती आपले बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट. आज बाळासाहेब ठाकरेंचं, आज विचार तरुण पिढीमध्ये, यंगस्टार पिढीमध्ये आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी आमच्या तरुण नवीन वर्षाची आपले बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शुभेच्छा देतो. नवीन वर्षाची बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय त्यांना शुभेच्छा देतो. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मला ध्यान आलं म्हणून तुम्ही त्यांच्यावरनं भाषण करायला. बाळासाहेब ठाकरे असे नेते होते, महाराष्ट्रात कोणाला घाबरत नव्हते, कोणाला भेट नव्हते, खुलेआम त्यांनी भाषण करायचे. लाखांनी माणूस शिवाजी पार्कमध्ये एवढी गर्दी होते. महाराष्ट्रातला एक शेर टाकायला लाखांनी मराठी बांधव सगळे त्यांच्या पाठीमागे होते. असे महाराष्ट्रातले बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रातले इम्पॉर्टंट कंट्रॅक्शन असे बाळासाहेब ठाकरेंचा वृत्त होता. बाळासाहेब ठाकरे कुणाला भेटायला जात नव्हते, कुणालाही जात नव्हते. मातोश्रीवर त्यांच्या किती पण मोठा नेता असो द्या, किती पण मोठा पंतप्रधान असो, किती पण काय पण असो, मातोश्रीवर त्यांच्या यावाच लागत होतं, हजेरी लावा. असे आपल्या महाराष्ट्रातले हिंदू हृदय सम्राट भारताचे बाळासाहेब ठाकरे एवढे मोठे आपले महान विभूती, भारताचे, महाराष्ट्रातले शान होते. त्यांच्या एका आवाजावर संपूर्ण महाराष्ट्र बंद होत होता. असे महाराष्ट्रात आपले नेते होऊन गेले. त्यांच्यावनी नेता कोण झाला? आपले महाराष्ट्रातले उद्धवसाहेब ठाकरेंना पण नमस्कार करतो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. उद्धवसाहेब ठाकरे प्रमुखांना पण नमस्कार करतो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपले धाराशिवचे ओमराजे आपले धाराशिवचे खासदार, आपले गोरगरिबांना, सहभाग्यांना, गोरगरिबांना, लय अडचणीला त्यांचे सहकार्य बाळासाहेब ठाकरेंचे, त्यांचे सहकार्य ओमराजे खासदार आहेत. आज सामान्य जनतांसाठी, सामान्य लोकांसाठी, सामान्य गोरगरिबांसाठी एवढी मदत करते ते, एवढी सहकार्य करते ते. ओमराजेंना पण मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. असे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी कार्यकर्ता घडवलेले आहे ते, आणि त्यांच्यामध्ये अनेक विचार दिलेले आहे ते. गोरगरिबामध्ये संवाद साधलेली, मदत केलेली. साहेबांचं ज्यावेळेस मी भाषण ऐकायचो, टी व्हीला भाषण ऐकायचो, टी व्हीला साहेबांची सभा ही बघत होतो मी, त्यावेळेस कमीत कमी 10 ते 12 ते 15 वर्षात होतो. पण साहेबांना मी कधी भेटलो नाही. साहेबांची माझी कधी मुलाखत झालीत ना. मी महाराष्ट्रातलं पंढरपूरमधनं राहणारा चांगदेव जाधव, महाराष्ट्रातले एक सामान्य जनतांसाठी सामान्य कार्यकर्ता करतो मी, जनतांसाठी लढतो. कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं अन्य, पण साहेबांची देवावनी माणसं, बाळासाहेब ठाकरेंना मी देव मानतो. त्या देवावनी माणसांची बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटला आज भाषण करताना पण मला रडू, त्यांची मुलाखत माझी झाली नाही. बाळासाहेब ठाकरे देव माणूस होते. बाळासाहेब ठाकरे नसते ते मराठी माणूस कुठं कापून टाकला असता, कुठंही टाकला असता. हे सगळं बिहाऱ्यांचा, हे गुजरात्यांचा सगळा महाराष्ट्रात कब्जा झाला. पण देवावनी बाळासाहेब ठाकरे, आई जगदंबीच्या आशीर्वादाने मराठी माणसांसाठी लढले, हक्क मिळवून दिला. बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून मराठी माणसांना मुंबईमध्ये अधिकार आहे. असे महाराष्ट्रातले आपले दबंग नेते बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट. आणि त्यानंतर आपले धाराशिवचे दमदार खासदार आपले ओमराजे, दमदार आपले खासदार गोरगरिबांसाठी, गोरगरिबावरनी भ्रष्टाचार होईल, कुठं अत्याचार होईल, अन्यायाला वाचा फोडणारे महाराष्ट्रातले तमाम जनतांसाठी, तमाम हिंदुत्वांसाठी महाराष्ट्रातले. जय हिंद, जय महाराष्ट्र.